नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न झाली। या बैठकीत खानापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुहास बाबर यांनी खालील महत्त्वाचे लोकप्रश्न उपस्थित केले व मतदारसंघासाठी विशेष अतिरिक्त निधीची मागणी देखील केली। यामध्ये जिल्ह्यात वाढलेल्या अंमली पदार्थ माफिया विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली। वन विभागाकडे पाणी योजना, टेंबू योजना व इतर विभागाच्या रखडलेल्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली। तसेच सन 2025-26चा जिल्हा वार्षिक योजना आराखडा वाढीव तरतूद करण्याची मागणी करण्यात आली व शेटफळे व हिवतड तालुका आटपाडी येथील महावितरण कंपनीच्या सबस्टेशनचे काम लवकरच पूर्ण करण्याची मागणी यावेळी केली। याचबरोबर जिल्हा वार्षिक योजनेतून महावितरणच्या कामासाठी अर्थात अतिरिक्त रोहित करणे, लाईव्ह शिफ्टिंग करणे इत्यादी कामासाठी मतदारसंघासाठी जादा निधी मिळण्याची मागणी केली। तसेच यावेळी माहुली व भालवणी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र करण्यास मंजुरी देण्यात आले। पंचलिंग नगर तालुका खानापूर, पारे येथील भैरोबा मंदिर व मायाक्का मंदिर, भेंडवडे येथील महादेव मंदिर, माहुली येथील रेवन सिद्ध मंदिरास क वर्ग दर्जा देण्यात आलाय। मॅडम म्हणजे ते अगदी करेक्ट आहे। आमच्याकडे पाण्याचं इरिगेशन जसं वाढत चाललंय, सगळ्यात मोठी डिमांड काय असेल तर ट्रान्सफॉर्मर आणि लाईन शिफ्टिंगचे काय त्रास आहेत आणि नवीन कनेक्शन आपण तर सोलर होतेच करतो, पण ट्रान्सफॉर्मर नवे होणे अत्यंत महत्वाचं आहे। एखादा रोड राहिला तर चालेल मॅडम, नगरविकास एखादं काम झालं तर चालेल, पण आता मॅक्सिमम लक्ष आपलं 32 कोटीमध्ये दादा अजिबात होणार नाही। मला विनंती आहे की मॅक्सिमम पैसे सोलर ह्याला आपल्या एमएससीकडे द्यावेत अशी माझी विनंती आहे। नॅशनल हायवे मॅडम तुम्हाला माझी विनंती आहे, विटा सांगली आता विटावरून सांगलीला 2 तास लागतात आणि पुण्यात आम्ही 2.5 तासात पोहोचतोय। खड्ड्यांची अवस्था इतकी भयानक आहे, तुम्ही कोणाला काम दिलं होतं मला माहित नाही, तर त्यांनी 6 महिने काम केलं नाही। भयानक अवस्थेमध्ये जी खड्डे जे बसलेले आहेत ते अजिबात त्याचा दर्जा चांगला नाही। आजही तशीच परिस्थिती आहे, सगळ्यात जास्त ट्रॅफिक या रोडला आहे। तुमच्याकडे जेवढे मॅडम नॅशनल हायवे असतील, आता कराड विजापूर तुमच्याकडेच आहे, त्या घाटातले सगळे खड्डे कृपया माझी विनंती आहे ताबडतोब काम चालू करून सगळे मॅडम थोडे क्लिअर करून घ्या। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।